हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आहे 17 तारीख आणि स्नेहल आणि नितीन दादा ते काल आलेले, मावशी काका पण आलेले. म्हणजे मावशी काका म्हणजे माझे सासू सासरे. हे मला प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगायला लागतं, कारण मावशी काका कोणी सासू सासऱ्यांना बोलत नाही. मला लहानपणापासूनची सवय आहे, त्यामुळे मी बोलते. तर ना एका ब्लॉगमध्ये मी टाकलेलं होतं की माझ्या सासऱ्यांची गाडी ना चोरीला गेली होती. तर काल नितीन दादा आले आणि आमचं आधीच ठरलेलं होतं की त्यांच्यासाठी ना नवीन गाडी गिफ्ट करायची. तर आता आम्ही घरामध्ये ना सर्वांना असं सांगितलं, म्हणजे मावशी काकांना सांगितलं आहे की आपल्याला मूवी बघायला जायचं आहे राजा शिवाची, तर रेडी व्हा. आणि असंच आम्ही दोघींनी एकमेकांशी बोलत होतो की आपण साडी घालायची का मूवी बघायला जायला, की ड्रेस घालायचा, जीन्स घालायची असं. तर मावशींना बोललो की काय घालू. आम्ही मावशी बोलले तुम्हाला जे घालायचं ते घाला. तर मग मी स्नेहलला बोलले की आपण ना साडीच घालू. तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत. या ना बाबा, बाबा या ना, या ना, इकडनं या, इकडनं आणि इकडनं या. आणि ना हे आत्ता आणि हे जाऊन ना गाडी बुक करून आलेले आहेत. तर आता आम्ही जाणार आहोत आणि गाडी बुक केली आहे. हे नितीन दादा आणि हे दोघेच गेले होते आणि दादा पण होते आमचे. तर हे गेलेले होते. आता डॉक्युमेंट्स वगैरे सर्व काम झाले, सर्व झाले. तर आता आम्ही सर्वजण काकांना सरप्राईज देणार आहोत. आणि ताई आहे ना, ताईंनी पण ना काकांबरोबर फ्रँक केला. ताई बोललं की चला आपलं ना थोडंसं गावात काम आहे आणि ते त्यांना घेऊन गेले ड्रेस घेण्यासाठी. अजून ते आलेले नाही आहेत. तुम्हाला माहिती होतं ना ड्रेस घ्यायला गेले? हां, तर ते तिकडे आणि रस्त्याला थांबवले आम्ही. हो का? तोपर्यंत तुम्ही हां. आणि हे ते बिल्डरकडे पण गेले होते, यांचं काम होतं थोडंसं, तिकडनं आलेत. आता सर्वजण मस्त रेडी झाले. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. हे काकांसाठी सरप्राईज आहे, मावशींना पण माहीत नाही, मावशींसाठी पण सरप्राईज आहे. मूवी बघायला चालू आहे त्यांची. हां, मूवी बघायला चालले असं सांगून. आणि काय झालं, काकांकडे ना दुसरी गाडी होती स्नेहलच्या पप्पांची, पण ती खूप जड आहे आणि ते त्यांना जमत नाही आहे दोघांना, म्हणजे काकांना जमत नाही दोघं वगैरे गाडीवर बसल्यावर. तर त्यामुळे हेवी जास्त. तर त्यामुळे आम्ही ना नवीन गाडी घेतली आता. तर स्नेहलन ते पण आहेत, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चला बाय. आता आम्ही दोघी मस्त रेडी झालेलो आहोत, साड्या घातल्या, साड्या घातल्या. हो. आणि आता आम्ही निघतोय, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हां, तर चला मग बाय बाय. तर बाबा कसं वाटतंय मग काकांना आपण गाडी घेतोय? एकदम मस्त. ते खूप आनंदी होते बघितल्यानंतर. सरप्राईज दिलं. आता काकांचे एक्सप्रेशन बघू. अरे मला स्नेहलला ते सांगायचं होतं की काकांच्या डोळ्यावर आपण पट्टी बांधायची का जवळ गेल्यावर? असं नको, डायरेक्ट न्यायचं. हो ना. तिला मी कॉल करून विचारते एकदा. स्नेहल त्यांची गाडी पुढे गेली, तिला एकदा विचारते मी की असं करायचं का म्हणून. आता आम्ही गावात जाणार आहोत आणि हार वगैरे घेऊ, पेढे वगैरे घेऊ. आपल्या गाडीतच राहणार काकां ते का मी थांबलेले. मग आपण घेऊन यायचं खाली काय हारण ते गुपचूप घेऊन येऊ खाली. यांना सांगून गेलं तर मी स्नेहलला फोन, तुम्ही जा पुढे, आम्ही त्यांना घेऊन येतो. फोन कर. आणि गाडी कुठे गावात बघितली की इकडे गावात दिल्ली नाका का? ठीक आहे, चालेल. आता बघू काकांचे, म्हणजे काकांना तर काय आयडियाच नाहीये, मावशींना पण काय आयडिया नाहीये. आणि आमच्या चौघांमध्येच ठरलेलं होतं ह्या सगळ्या गोष्टी. बरेच 4-5 दिवसापासून ठरलं होतं ना बाबा. मग फायनली स्नेहलन ते आलेत. तर म्हटलं चला आज घेऊन टाकूया. ते आज सकाळी जाणार होते, पण गाडी घ्यायची होती, त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो, म्हणजे ते थांबले तिथे. तर चला मग कसं वाटतंय आम्ही सोबत 7 महिन्यानंतर आम्ही सोबत आहोत. आता किती महिने बाबा? काय मस्त नाही वाटतं. तुझी डोका पुढे तिकडे निवांत नाही, मस्त नाही, कुणाचा त्रास नाही. सकाळी लवकर जेवण वगैरे करायचे. कुठे जायचं? बस पटकन. हा चला. कुठे बसायचे तुला? तिला दिसते इकडे आहे आमचा ताई, इकडे आहे काका, इकडे आहे मावशी आणि माझी परी. चला बसा. तर चला आता आम्ही बसा. तुम्ही उन्हात कोण उभे राहिली? मूवी बघायला. तुला घे. चला दाजी कुठे गेले? गाडी लावताय का? आम्ही मूवी बघायला चाललो. गाडी लावायला का? कोणतं बघायचं मग मावशी मूवी? राजा शिवाजी. राजा शिवाजी व्यवस्थित आहे तिला मांडीवर. आता बच्चा फसवलंय काय गाडी लावली नसते पप्पा. जागरणाला जातील त्यांची मूवी ते. बघायचं मूवी आधी. पिक्चर पाहिजे. तुमच्या वाटून जागरण राहिले का? मूवी बघायचं. आम्हाला कामगारी कोण नाही म्हणा. श्रीयू माझी श्रीयू, श्रीयू माझी श्रीयू.
आपण कुठे परत आता चाललो कधी आता बालून ते गेलं परत कधी येते, कधी येते. मालिका बघायला नाही चाललो आपण मूवी बघायला चाललो मग आंबारस धोंडे का महिना है बाबा, धोंडे का महिना. पिक्चर पण बघायचंय मावशी, रात्रीचा शो आहे. आता आपण चाललोय शिबलापूरला धुंडा खाण्यासाठी. जागरण राहू द्या तुमचं, आपण आता धुंडा खायला जाऊ मस्त. मग मी परत आणली असती कोदे. पर्स मध्ये काय पर्समध्ये होतं काय? सासूबाई? किती तोळे, किती तोळे पर्स मध्ये सांग मला किती तू. डोळे सांगा आम्हाला, सांगा. ते तुम्हालाच का पण घराचं बांधकाम चालू आहे. हा. एखादी म्हणते नाही हो, नाही, घराच्या बांधकामाला नको आपल्याला काही. काय काय हं? म्हणते आई पोत बीत घाला. आम्हीच नाही घातलं. आम्ही बघा काय घातले, छोटे छोटे मिनी गंठन घातले, निघाले. जाऊन आले असते, मी गेलो असतो, कुठे गेले असते काका? सगळे सोबत जाऊ मस्त. आम्ही इडून गेलो असतो. जाऊ माझ्या माहेरी. तुम्ही किती दिवस झाले आले नाही. जागरणाला जाता येईल. आता आमच्या आहे ना मावस सासूचं जागरण होतं. काकांचं चाललंय नेवाशाला गाडीवर जायचं येवल्याला. संगमनेरवरून येवल्याला. येवल्याला. आता येवला खूप लांब आहे. एवढ्या गाडीत लांब जायचंय आणि काकांचं चालले जायचंय. आमचं चाललंय नका जाऊ म्हणून. यांचं तर खरं म्हणणं आहे की नाही जायचं बाबा तुम्ही. हो ना बाबा? एवढे हे लांब आमचे खूप आहे बाबा. ना रात्रीच. ते आमचे बाबा. हे आमचे पप्पा. दोन बाबा. एवढं खोकरड्यावरून फक्त 15 किलोमीटर. इकडे का वळून घेऊ. कशाला थांबले? कशाला थांबले ग? मूवी बघायचंय. मूवी चला चलो चलो मूवी देखने जाएंगे. चलो. अरे पोराला ऊन लागल, पोराला ऊन लागल. नाही नाही काही नाही. आम्ही काय म्हणतेच नाही, तुम्ही काय आता. जाऊ द्या आता चला, काय नाही डोळे बंद. मग कळलं का? वीर हळू हळू, वीरा हळू. वीर धर बाळा. अरे मम्मी रडायचं काय त्याच्यात. चला चला चला. या तुमच्या हस्ते या पुढं जा दोघं जण, जा रडायचं काय. जा दोघं जण. तुम्ही व्हिडिओ काढा. हा. नाही आधी फोटो काढून घ्या. चावी देताना, चावी देताना फोटो काढायचा. जावायने हात थांबून बनवून घ्या. मग एकदम फ्रेश हार. आधी ओपन करायची, मग चावी आधी ओपन करायची. मम्मी या दोघं. मम्मी जा दोघं जण, ये इकडून चाल. जा लवकर. तुम्ही जा, तुम्ही इकडून उभे राहा. नाही दोघे जण उभे राहा दोन्ही बाजू. बाबा तुम्ही इकडून या बाजू. मम्मी मम्मी तू इकडे नाही, या बाजूने. नाही मम्मी तू इकडेच फोटो पण काढा. दादा तुम्ही धरता का एक मिनिट मोबाईल? धन्यवाद. फक्त व्हिडिओ चालू. अरे म्हणा हात लाव. फोटो घ्या. फोटो घ्या. सगळ्यांचे. आई इकडे मी डोळे पुसू का. वीरा परी परी ए परी बाळ आजी जवळ आजी आजीच्या समोर उभा. ए मम्मा. अरे मम्मी
आनंदात क्षण आहे काय एवढं व्हिडिओ तुमचे फोटो काढा माझा व्हिडिओ चालू व्हिडिओ चालू बसवलं ना मध्ये आहे ना शिवाजी मूवी पाहिजे म्हणजे दादा जाऊ ना. जा ना एक मिनिट हा. तुमचे माझ्या व्हिडिओ आहे तुमच्या ह्याच्यात नाही कमी मला तिकडे थांबायचं एक फोटो काढा फक्त स्टॉप करा पहिलं फोन पेचं पहिलं 20 वर्षानंतर 20 वर्ष 22 2007 ना 20 वर्ष बरं का ताई तुम्ही वरती होते ना परवा रात्री ना आजी मी खाली बसलेलो होतो ना तेव्हाच आजी ना बाबांबद्दल सांगत होत्या मला हा चला धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद एकदम छान सर्व्हिस वेळ दिला संदीप दादाशी सुद्धा या विषयावर बोलणार आपली माणसं आहे तुम्ही मी तुम्हाला ओळख दिली पहिली ओळख दिली मग गाडी दिली नाही तर लोक ओळख देते नाही आधी हॅलो गाईज तर फायनली आमची आत्ता गाडी घेऊन झालेली आहे तिकडे साईन वगैरे चाललेली आहे मावशी काकांची बघू शकता आणि तुम्ही बघितलं असेल की ते किती इमोशनल झालेले आहेत कारण आम्ही येता येताच ना गाडी बाहेरच त्याने ऑलरेडी ठेवलेली होती तर डायरेक्ट आतमध्ये साईन वगैरे करायला नाही आलो आधी आम्ही गाडी बघितली त्यांनी बघितली खूप भारी वाटलं त्यांना खूप जास्त म्हणजे खूपच जास्त इमोशनल झाले ते आणि मावशींना एवढं इमोशनल बघून आम्ही पण खूप जास्त इमोशनल म्हणजे सर्वच झाले दादांसह ताई दादा आणि नितीन दादा हे आम्ही सर्वजण खूप जास्त इमोशनल झालं बघा म्हणजे कसं असतं ना म्हणजे त्यांच्या खुशीमध्ये म्हणजे मला आता बोलता सुद्धा येत नाही आहे त्यांना बघा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती जास्त खुश होतात ते आणि म्हणजे डायरेक्ट त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आले की काहीच नाही म्हणजे तुम्ही बघितलं असेल आम्ही कसं सरप्राईज दिलं आधी सांगितलं की आम्ही शिमलापूरला आधी सांगितलं मोबाईलला चाललो आहे नंतर त्याच्या आधी बोललो की आम्ही माझ्यासाठी मोबाईल घ्यायचा आहे त्याच्यानंतर बोललो की आता तसंच आपण पहिल्यांदा शिमलापूरला जाणार आहोत धोंडा खायला असं कारण देत आम्ही इथपर्यंत आलो आणि आम्हाला हार वगैरे घ्यायचा होता बट काय झालं कसं घ्यायचं त्यांना कळेल लगेच की हार घेतला आहे वगैरे असं गाडी घ्यायला चाललो आहे त्यामुळे त्यांना आमच्या गाडीमध्ये बसवलं आणि स्नेहलला त्यांना सांगितलं की तुम्ही हार घ्या म्हणून तर मग असं करत इथपर्यंत आम्ही पोहोचलो आणि फायनली त्यांना जेव्हा ते बोलतात गेटमध्ये आल्यानंतर अरे इकडे कुठे आलो आपण इकडे कुठे आले तर नंतर त्यांना कळलं फायनली आणि खूप भारी वाटलं तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय